याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किभा दिवस गोड भाबा. आता निश्चंतीने पाबलो विसाबा, खुंटलिया धाबा तृष्णेचिया. हे कबतूक बाटे झाली यावेचाचे, कबतूक बाटे झाली यावेचाचे. नाम मंगळाचे तेणे गुणे, आता निश्चंतीने पाबलो विसाबा. खुंटलिया धाबा कृष्णेची. ही तुका म्हणे मुक्ती परविली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परविली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चंतीने पाबलो विसावा. खुंटलिया धाबा तृष्णेच्या. समचरण सरोजम सान्द्र नीलामृदाभं, जगरणीत पाणी मंडन मंडनानां. हे तृण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, हरी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, चरणा कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. माझी सद्गुरु दास तुका, जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परिसावे विनंती माझे पंढरीनाथा, हे परिसावे विनंती माझे पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माता. परिसावे विनंती माझे पंढरीनाथा, हे परिसावे विनंती माझे पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाची सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरीण करब वेरू. नीलांबुज श्यामल कोंबलांगम, सीता समारोपित वाम भागम. पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे बंधु श्री चरण ते सुगृंच नमस्कारोणी. आता विठ्ठल विठ्ठल याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस किभा दिवस गोड भाबा. आता निश्चंतीने पावलो विसाबा. खुंटलिया धाबा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांचा संकीर्तनी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगन्मान्य वैराग्याचे वृत्तिमंत पुतळे, देहूच सुप्रसिद्ध साधू, या जगाचा संसार कसा सुखाचा व्हावा याचा यथार्थ विचार करणारे जगद्गुरु जगन्मान्य तुम्हा आम्हा सर्वांना मोक्षाचा मार्ग या ठिकाणी गाथ्याच्या रूपाने सुखकर करून देणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार कडव्याचा अभंग. जीवनातली काही प्रत्युत्तर असतात, काही अपार्य जीवन असतं आणि ते अपार्य जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे
मला असं वाटतंय कुणाच्या भरोशावर आपण जीवन जगलं पाहिजे, कशासाठी आपण जीवन जगलं पाहिजे, त्या या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे या अभंगात सविस्तर आहे. विठ्ठल अभंगाचा भाव फार सरळ आणि फार सोपा आहे. अभंगाच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अभंगच आहेत, मुळात अभंग तुकोबाराय आहेत. तुकोबाराय या अभंगात जीवन जगू पाहतायत, जीवनाचा शेवटही पाहतायत, जीवनाचा गोडही पाहतायत आणि जीवनाचा अट्टासही पाहतायत. तुकोबारायांच्या जीवनाचा शेवट हा या अभंगाचा असावा असा याचा अर्थ होत नाही. मग जीवाचा शेवट असा असावा असं तुकोबारायचं मतीत या अभंगाचा यथार्थ भाव आपल्याला घेता येईल. याचसाठी केला होता अट्टहास. एखादा जीव जन्माला यावा आणि जन्माला आलेल्या जीवाने तोपर्यंत थांबू नये जोपर्यंत त्याचा अट्टहास पूर्ण होत नाही. तुकोबाराय म्हणतात मी थांबलो नाही, पण माझा एक अट्टहास होता, माझा तो पूर्ण झाला आणि मग आता निश्चिंतीने पावलो विसावा. हे फार महत्वाचं आहे बरं. आता आता या शब्दाचा अर्थ तुकोबारायांनी सांगितलाय. माझा याच्यासाठीच अट्टहास होता, तोपर्यंत मी अट्टहास केला आणि आता मी थांबलोय. याचा अर्थ कुठेतरी माझा मी थांबलो आहे. मला असं वाटतं काळही थांबवत असतो जीवाला, पण जीवाने कुठे थांबायचं हे ज्याला कळालं, तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास. मी काळामुळे थांबलो नाही, मग माझ्या जीवनातला परमार्थ पराकुटीला गेल्याच्या नंतर मला तो परमात्मा घेण्याकरता आला आणि आल्याच्या नंतर माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला आणि तो गोड झाल्याच्या नंतर मला असं वाटतंय माझ्या जीवनाचं मलाच कौतुक वाटायला लागले. हो का? कारण माझ्या जीवनाचा अट्टहास पूर्ण झाला. कबतूक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचं कौतुक मला वाटायला लागलं. का? जीवाचं कौतुक वाटावं असं जीवन जगणं म्हणजे याचा अर्थ जीवन जगल्याप्रमाणे आहे. तुकोबाराय बोलतात मी तसं जगलोय, माझ्या जीवनाचा अट्टहास माझा पूर्ण झाला आणि अंतिम वेळेला मुक्ती माझ्या समोर आली. याच कौतुकामुळे मला पाहताना असं वाटलं की मुक्तीला मी वरू नये. मग मुक्ती जरी माझ्या समोर उभी असली ना तरी त्या मुक्तीला मी वरणार नाही. का? कारण मला पुन्हा तोच भगवंताकडे अट्टहास करायचा आहे, पुन्हा जन्माला यायचंय. यथातीत अर्थ तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे मुक्ती परविली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. यथार्थ भाव या अभंगाचा. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा पावनभूमी तीर्थक्षेत्र सांधई यक्को या नगरीतील वैकुंठवासी स्वर्गवासी श्री ज्ञानदेव भवराव तळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी एका दिवसाचं तळेकर परिवाराने केलेलं अत्यंत सुंदर आणि देखणं असं आयोजन संयोजन. एका बापाचा उत्सव काय असावा. बाप गेल्याच्या नंतरही मला असं वाटतं पुन्हा समजतो तो त्याच्या कार्याने, त्याच्या सेवेने आणि त्याने दिलेल्या आपल्यावरती केलेली कृतज्ञता हा कृतज्ञतेचा दिवस आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि तळेकर परिवाराने त्या ठिकाणी सुंदर असं एका दिवसाचं आयोजन संयोजन केलं आहे. आणि या माध्यमातून माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा आली. अगदी ठराविक वेळेत मला थांबायचं आहे. काळजी करू नका, मी अगदी 12:30ला थांबणार आहे. काळजी करू नका, अगदी 12:30ला 1 तास बरोबर इथून पुढे 1 तासभर आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे आणि त्या ठिकाणी मलाही थांबायचं आहे. उपस्थित सर्व आमची गंधर्व सभा. थोडंसं लेट झालं महाराजांना यायला, पण तरी महाराज धावपळ करत इथपर्यंत आले. गायनाचार्य हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव आदरणीय भगवानजी महाराज गाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे दुसरे हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज मोरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे पिताश्री उपस्थित आहेत. गावातील भजनी मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो. खरं तर सुंदर त्या ठिकाणी मृदंगाची सेवा देण्याकरता आपल्याच परिसराचं वैभव आमचे प्रमोद महाराज सहाने या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. बस आज या ठिकाणी सर्वजण आलेत. सर्वांचं त्या ठिकाणी नाव घेणं शक्य नाही. सर्वांनाच त्या ठिकाणी परिसरातून आलेली तळेकर परिवारावरती त्या ठिकाणी प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आप्तेष्ट पाहुणे सगळे सोयरे सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो. आपण सर्वजण अगदी तासाभरात आपल्याला ही सेवा त्या ठिकाणी उरकायची, अगदी लक्षपूर्वक ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल अत्यंत सुंदर त्या ठिकाणी
साऊंड सिस्टम आहे. साऊंड सिस्टम गडबड होते थोडी पहिल्यानं, पण आता फक्त सिट्टी येऊ देऊ नका, म्हणजे जिंकलात तुम्ही. बस बस असंच राहू द्या, काही काळजी नाही. वरचा भोंग्यातला आवाज किंवा वरचं काय असेल तर ते बंद करा, डबल आवाज येणार नाही, असं करा. ठीक आहे. विठवलं अभंग फार सुंदर आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला प्रत्येकाला आज जन्म आणि मृत्यू या दोन्हींच्या मधलं जीवन सांगतात. खरं तर मला असं सांगावं लागेल, या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं करावं लागेल. ज्यांना देव भेटला त्यांनी गायन केलं. जरा लक्षपूर्वक ऐका, 1च तास आहे माझ्याकडे आणि एवढ्या तासाभरातच मला पुढे जायचंय. ज्यांना देव भेटला त्यांनी गायन केलं आणि ज्यांना देव भेटला त्यांनी लिखाण केलं. जरा लक्षपूर्वक ऐका. जीवाचं ध्येय देवापर्यंत पोहोचायचं आहे. जरा ध्यानपूर्वक ऐका बरं. जीवाचं ध्येय भगवंतापर्यंत पोहोचण्याचं आहे. तुकोबाराय आपल्या जीवनाचा यथार्थ सुख त्यावेळेला मानतात की भगवंतासमोर उभा आहे. लिखाणाच्या माध्यमातून तुकोबारायांनी भगवंताला जवळ केलं. ज्यांना देव भेटला त्यांनी लिखाण केलं आणि ज्यांना देव भेटला त्यांनी गायन केलं. हे 2 वाक्य लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना देव भेटला, जीवाचं शेवटचं ध्येय. दादा थोडासा कमी करा आवाज, समोरच्या टॉप मध्ये आवाज दे, असा जास्त घुमायला नको आवाज. विठवलं मग जीवाचं ध्येय जर भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, हे जर निश्चितच आहे, तर मला असं वाटतंय हा जीवच एका अर्थाने भगवंताच्या अधीन आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. हो, मी बोलून आलो तुम्हाला की जगद्गुरु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का जीव हा परिहार्य आहे. कुणाच्या तरी भरोशावरती आलाय आणि कशा करता तरी आलाय, कुणाला तरी भेटण्याकरता आलाय. हो, परिहार्य म्हणजे कुणावरती अवलंबून असणे. हा जीव भगवंताच्या अधीन आहे आणि हा जीवच अशामुळे जन्माला आलाय का फक्त त्याला संगती लागली वासनेची, त्या बीजाचं रोपण झालं ना हा जीव जन्माला आला. हो, आणि वासनेमुळे या ठिकाणी महाराज आपला हा देह इथे जन्माला आला. वासनेमुळे मला असं वाटतंय का जन्म घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासवा भजन करा वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. महाराज आपल्या या अभंगाच्या अर्थानेच मी तुम्हाला सांगतोय, वासनेच्याच मुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि वासनेमुळेच आपल्याला इथे जन्माला यावं लागतंय. हो महाराज, आम्हाला थोडं जरा स्पष्ट करून सांगा, इथे जन्माला आलेल्या जीवाचं ध्येय काय? जसं अभंगात सांग. आता प्रत्येक प्रमाणाचा मला विस्तार करणं शक्य नाही आणि जर मी ह्याच्यातच जर तुम्हाला विस्तार करत गेलो तर मला पुढे लांब जायचं आहे. जरा ध्यानपूर्वक ऐका. जीव जन्माला आला खरंय, वासनेच्या मुळे जन्माला आला, हेही खरंय. आला तो जन्माला, ठीक आहे. आले एखाद्या गोष्टीचा उगम व्हावा, त्याचा कुठेतरी शेवट व्हावा, हे निश्चित आहे. लक्षपूर्वक ऐका, ध्यानपूर्वक ऐका. बंधू सज्जनांनो, ज्या वेळेला एखादी नदी उगम पावते एखाद्या डोंगरावरून, त्याला उगम पावल्याच्या नंतर ती समुद्राला जाऊन मिळते. बरोबर बोलत चला, समुद्राला जाऊन मिळते. एखाद्या नदीचा उगम एखाद्या डोंगरावरती व्हावा आणि ती नदी वाहत जावी आणि समुद्राला जाऊन मिळावी. याचा अर्थ त्या नदीचा शेवट कुठेतरी झाला. बरोबर आहे. हा, त्या नदीचा कुठेतरी शेवट झाला. जीवाचं तेच आहे. जीव जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर जन्माला आलेला जीव कर्माच्या बंधनात अडकला आणि कर्म बंधनामध्ये अडकलेला जीव भगवंताच्या अधीन जर त्याने कर्म केलं तर तो भगवंताला प्राप्त होईल. अन्यथा मला असं वाटतंय की सरळ त्या ठिकाणी पुन्हा एकदा वासनेमुळेच त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. हो, उपजे तेणासे ना असले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. मग मान्य करा
आजच्या या कीर्तनामध्ये की तुम्हाला आणि मला आज मरण ही वस्तुस्थिती असताना सुद्धा माहीत असून सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण कधी मरणारच नाही आहोत. हा आहे आपला अज्ञानपणाचा जीव. महाराज म्हणतात हे अज्ञान घालवा. हे अज्ञान घालवलं ना की आपोआप मला असं वाटतं भगवंताच्या द्वारापर्यंत जाण्याचा रस्ता आपल्याला मोकळा होतो. हो हो महाराज कर्माच्या अधीन त्या ठिकाणी जीव आहे. कर्माच्याच अधीन आपला जीव आहे. कर्मच आपल्याला सगळं करायला लावत असतंय. कर्मामुळेच आपल्याला इथपर्यंत या जन्माला यावं लागत असतंय आणि कर्मच आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या जन्मामध्ये घालत असतं. विठ्ठल विठ्ठल मग महाराज एकंदरीत विचार केला तर तुकोबरासारख्यांना ही कर्म चुकलं नाही. तुकोबरायांनी आपली संपूर्ण असलेली जी जवळची जमापुंजी होती ती सगळी या कर्मामुळेच त्या ठिकाणी महाराज दान त्या ठिकाणी देऊन टाकली लोकांना. इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी त्या वह्या सगळ्या बुडवून टाकल्या. कर्माच्या बंधनात जीव अडकायला नको म्हणून संसाराचा तिरस्कार केला आणि तुकोबराय भामचंद्र डोंगरावरती जाऊन बसले. आता भामचंद्र डोंगरावरती सुंदर त्या ठिकाणी उत्सव चालू आहे. मला बोलू द्या. जिथे तुकोबराय शिळेवरती भजन करतात आज ती शिळा सुद्धा एक देवमान्य झाली. कशामुळे झाली हो महाराज सांगू द्या. साधना आणि जीव दोन्हींचं समीकरण एकत्र झालं की परमात्मा सुद्धा आपल्या करता यायला तयार होतो. अडचण अशी आहे की जीवाला साधनेपर्यंत जाण्याकरता कर्म आड येतं. विठ्ठल विठ्ठल मी बोलत नाही गीता बोलते. ममेव वंशो जीवलोके जीवभूत सनातन. या जीवाला जन्माला आल्याच्या नंतर जर चांगलं कर्म केलं तर चांगल्या गतीनं माणूस जात असतोय. पहा चांगलं जर आपलं जीवन असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्यापर्यंत जाता येत असतंय. पहा समजलंय महाराज आम्हाला. किती वेळचं सांगताय. एक उदाहरण देतून पटकन पुढे जातो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. छोटंसं लेकरू घराच्या बाहेर खेळत होतं. का जीवाने देवाची सेवा साधना करावी. का नामजप करावा. का भगवंताकडे त्या ठिकाणी आपण भगवंताचं चिंतन करावं. जीव आधी नाही याच्याकरता बोलायलो. लक्षपूर्वक ऐका. छोटंसं पोरग घराच्या बाहेर खेळत होतं. खेळत असणारं पोरग आपल्या बापाकडे आलं आणि आपल्या बापाला म्हणायला लागलं ओ पप्पा. म्हणे काय मला घ्या असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज त्या पप्पानं त्याच्याकडे पाहिलं. ते पोरग जरा घाणीनं भरलेलं होतं. त्याच्या गंगा यमुना वाहत होत्या. दुधाचा काला डेअरीवर सांडलेला आणि अशा गणगण गणगण माशा. असं असलं की स्वतःचं असलं तरी लोक घेत नाही. थोड्या वेळाच्या नंतर त्या ठिकाणी महाराज त्याची मम्मी आली. आई आल्याच्या नंतर त्या आईनं त्याची घाण नाही पाहिली. मग उचललं त्याला थेट बाथरूम मध्ये नेलं. सुंदर प्रकारची आंघोळी घातली. त्या मुलाला नटवलं थटवलं सुंदर बनवलं आणि सुंदर बनवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते पोरग असं सुंदर गुटगुटीत बनवलेलं सुंदर शृंगार केलेलं असं बैठकीत सोडलं. बाबा बैठकीत सोडल्याच्या नंतर त्याचा बाप बैठकीत बसला होता. कोण बाप बैठकीत बसला होता. बापाने त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं. बापाला मोहने आवरला. स्वतःच दिसतंय अगदी सुंदर दिसतंय. अगदी सुंदर सजून आलेलं दिसतंय. मग मोहने आवरला आणि त्याला बोलायला सुरुवात केली. ए पप्प्या अरे काय चल 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 एक पप्पी दे बरं. पोरग म्हणलं हट आता नाही येणार. लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस ते पोरग घाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या बापानं घेतलं का हो. मोठ्यानं बोला ना. आपला मुद्दाच इथे आहे. ज्या वेळेस पोरग घाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या बापानं घेतलं. मुद्दा तोच आहे. 6 असलेले जे षडरिपू आहेत ते आपल्याला लागल्यामुळे जगण्यांता परमात्मा आपल्यापर्यंत येणं शक्य होत नाही. झालं काय. उत्तर याचं आहे. उत्तर असं आहे की ज्या वेळेला ते पोरग घाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला घेतलं नाही. पण त्यावेळेस ते चांगलं होऊन आलं ते सजून आलं त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला घेतलं. बरोबर घेतलं. तसं आपण सर्वजण घाणीनं भरलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांची घाण धुण्याकरता आपली सुद्धा आई आहे. आपला सुद्धा कोणीतरी बाप आहे आणि तो बाप म्हणजे कोण असेल तर जगण्यांता परमात्मा आपला बाप आहे आणि विश्व माऊली ज्ञानोबा आहे आपली आई आहे. या आईकडे आपल्याला जावं लागेल. आधीन असलेल्या जीवाला संतांच्या सानिध्यात नेल्याच्या नंतर मग जीवनातली गत्यंतर कळतील आणि मग जीवनातली गत्यंतर कळाली की परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला अडचण अशी ती गत्यंतरच आमच्या अवतीभोवती असल्यामुळं आम्हाला भगवंताच्या द्वारापर्यंत जाणं शक्य होत नाही. काय झालं. हा जीव जन्माला आला पण भिला कशाला. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्ष लपाले रे. आपत कापत बाहेर आले.
बाहेर पळून गेले रे नागवेची पळून गेले रे पळून गेले रे नागवेची पळून गेले रे ऐक खेळिया तुझं सांगत तू जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया तुझं सांगत तू जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया तुला सांगितलंय ते जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया तुला सांगितलंय ते जाणून खेळ खेळे गंतव्य जीवनातलं ठरवलं आणि एक लेकरू असं म्हणे 12 वर्ष आईच्या गर्भातला पालक. कारण काय होतं माहित आहे? एवढंच कारण होतं की म्हणून या जीव बेहाला. कशासाठी? म्हणले बाहेर गेलो तर देवाचं भजन नाही केलं तर मग पुन्हा जन्माला यावं लागेल आणि पुन्हा मरावं लागेल. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरे शयनम भज गोविंदम मूढमते. महाराज पुन्हा जर जन्माला यावं लागत असेल तर मग जन्मालाच यायचं नाही. जन्मालाच यायचं नाही. आता असं सांगितलं की 7.5 महिने ते बापाच्या गर्भामध्ये होतं आणि 7.5 महिने आई 9 महिने 9 दिवस असं असतं ना. असतं ना तुम्ही त्या ठिकाणी. महाराज जरा जास्त किचकट मलाही सांगता येत नाही, अगदी सोपं सांगतो. भागवतातला विषय तुम्ही पाहून घ्या, फार विस्तारानं सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहि तवे. त्या लेकरानं एवढंच ठरवलं, या जगतातलं जे सत्य ते मला पाहायचंय आणि या जगतातलं जे अटळ आहे, निरामय आहे, स्वच्छ आहे, मला ते पाहायचंय बस. आणि 12 वर्षाच्या नंतर नागवेची पडून गेले रे. जंगलामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी जाऊन महाराज भगवंताची आराधना करू लागलं. डोळे लावून घेतले. इथल्या लोकांना कोणाला आई म्हटलं नाही, कोणाला बाप म्हटलं नाही, जगतातल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर नातं जोडलं नाही. त्या व्यक्तीचं, त्या महात्म्याचं, त्या संतांचं नाव आहे महात्मा सुखदेवजी. सुखदेवजी महाराजांनी त्या ठिकाणी महाराज जगाला भागवत सांगितलं. श्रीमद भागवत कथा आपण जाऊन पहा, त्याच्यामध्ये विस्तार फार मोठा आलाय. आणि विस्तारामध्ये असं सांगितलं की त्यांनी फक्त त्या भगवंताचंच भजन केलं ज्याला त्या ठिकाणी सत्य स्वरूप, जो सत्य स्वरूप आहे, आणि त्यांना जे सत्य स्वरूप पाहायचं होतं त्या सत्य स्वरूपाचं भजन करू लागले. आणि अखेरी शेवटी झालं काय? महाराज म्हणतात त्या नैमिषारण्यामध्ये 18,000 शौनकादी ऋषींच्या सामवेत ज्यावेळेला भगवंताचा गजर चालू झाला, त्या भागवतामध्ये स्वतः भगवान परमात्मा देखील त्या ठिकाणी ते भागवत कथा ऐकतो आहे. मला बोलायचं काय आहे? जीवनातली गत्यंतर सोडली आणि भागवत कथेला त्या ठिकाणी त्यांनी महाराज भागवत कथा ही रसाप्रमाणे हरीचं नाम आहे. खर तर मी मागाशी या ठिकाणी आल्यानंतर मला फार मोठं बोलण्यासारखं आहे, परंतु बोलणं गरजेचं आहे. मी खूप वेळेला या गावाच्या आजूबाजूनी कधीतरी गेलो असेल आणि खूप दिवसापूर्वी माझं येणं झालं होतं. काहीतरी गणपतीचा उत्सव होता आपल्या गावामध्ये आणि मग त्या उत्सवाकरता मी आलो होतो. त्यावेळेला आळंदीला होतो आणि माझी एक छोटीशी सेवा या ठिकाणी झाली होती. मला बोलायचं काय आहे? भगवंत ज्याच्या त्या ठिकाणी सेवेकरता वाट पाहत असतो ना, त्यांच्या घरी आवर्जून जात असतो. तळेकर परिवाराचं अहोभाग्य आहे की वडिलांची पूर्वपरंपरा राहिलेली आहे. कुठली परंपरा? शेहेगावचे राणा म्हणजे आपल्या सर्वांचे गजानन महाराज, संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या वारीची सेवा त्यांनी केली. आणि त्या वारीची सेवा करत असताना आज त्या ठिकाणी आजचा तो दिवस आहे. मला असं वाटतं की त्यांना आज त्या ठिकाणी वरती सुद्धा आनंद वाटत असेल का मी ज्या साधू संतांची सेवा केली, आज ते साधू संत आज त्या ठिकाणी माझ्या घराच्या समोर, अर्थात माझ्या पुण्यस्मरणार्थ्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन सेवेच्या माध्यमातून मला तिलांजली देण्याकरता आलेत, मला श्रद्धांजली देण्याकरता आलेत. मला बोलायचं काय आहे? हे फक्त भाग्याचाच उदय आहे. ज्याच्या जीवनामध्ये हे भाग्य लाभलंय त्यालाच परमार्थ करणं शक्य आहे, त्यालाच त्या ठिकाणी जीवनाची गत्यंतर कळणं शक्य आहे. अन्यथा मला असं वाटतं, आम्ही भागवतामध्ये म्हणत असतो बघा, हरिनाम का प्याला पे कोही मतवाला कोही दिलवाला. ज्याच्या हृदयात अंतकणात भगवंताविषयीचा भाव आहे त्यालाच ही सेवा प्राप्त होते. महाराज म्हणतात या जीवनाचा शेवटही असा असला पाहिजे का त्या दिवशी सुद्धा भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. हो, आणि तुकोबारांनी सुद्धा ते गत्यंतर निवडलं आणि गत्यंतर निवडताना जगाला सांगितलं. म्हणले मी चाललोय, पण जात असताना सर्वांना सांगतोय माझ्या जीवनाचा शेवट तो भला बहु माझा गोड झाला. आणि तुकोबारांनी मग स्पष्ट जगाला सांगितलं मी ज्याच्यासाठी अट्टहास केला होता, ज्यासाठी जन्माला आलो होतो, आता मी त्याच्या करता आज माझ्या समोर परमात्मा उभा आहे आणि मी त्यासाठी जाण्याकरता तयार आहे. अभंगाच्या प्रथम चरणात याच्यासाठी केला
याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. तुकोबराय म्हणतात मी जन्माला आल्यापासूनचा माझा तो अट्टहास पूर्ण झाला, पण जीवनातली बरीचशी त्या ठिकाणी असलेली गंतव्य त्यांनी निवडली आणि म्हणून परमात्म्यापर्यंत जाण्याचं साहस त्यांच्यामध्ये आलं. अरे काय ताकद आहे तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी महाराज नामामध्ये. अहो एवढं माणसाने प्रबल व्हावं, एवढं प्रबल व्हावं. तुकोबराय म्हणतात मित्र अट्टहास केला भले, याच्यात काही शंका नाही, पण हिच्या हातीचा परमार्थ करत असताना मी तुकाराम आहे, काळ मला भीतो. याच्यामध्ये अजून किती मोठी साधनेचं तप व्हावं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे योम. अरे यमाला सुद्धा थरकाप व्हावा असं ज्यांचं तप होतं ते तुकोबर आहे. हो, त्यांचं त्यांनी गंतव्य चांगलं निवडलं. लक्षपूर्वक ऐका, मी बोलतोय काय तुम्हाला. जीवनाची गत्यंतर, आपल्या जीवनाची जी गत्यंतर आहेत ही जर आपल्याला चांगल्या पद्धतीने निवडता आली, निश्चित आपण थांबणार कुठे आहे याचा जर विचार आपण केला तर आपल्या जीवनाचा सुद्धा अट्टहास पूर्ण होतो. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात तुम्हाला जीवनाची गत्यंतर निवडताना हे एवढं कळालं पाहिजे. हो, जीव अधीन आहे कर्माच्या. परत एकदा तेच का महाराज? हो सांगतो बघा, लक्षात येईल तुमच्या. जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला कधी सोडणारच नाही. कर्म हे माणसाला कधी सोडत नाही. जीव शरीराला सोडेल पण कर्म माणसाला सोडत नाही. कुठे सोडत नाही? वरती गेल्यानंतर सुद्धा सोडत नाही. महाराज असं म्हणतात की ज्याचं कर्म चांगलं आहे, मला असं वाटतं शरीर जाईल पण कर्म इथे राहील. हो, कर्म इथे राहील, कर्मच इथे राहणार आहे. महाराज म्हणतात त्या कर्मासाठीच आपल्या जीवनातली गत्यंतर चांगली निवडायची आहे. संसारिक असाल तरी सुद्धा सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी, विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, धराल दुर्घट भवसिंधू. महाराज म्हणतात जीवनाचा तो शेवट असला पाहिजे. भवसागरातून तरण्याकरता भगवंताच्या भव हरी कथेमध्ये आपल्याला तरता आलं पाहिजे. हो हो, फार सुंदर सांगितलं. राजे साहेब आज गेले आणि म्हणून आज त्यांनी काय काय केलं ते सगळे लोक आज या ठिकाणी असे उपस्थित झाले आणि सगळेजण म्हणू लागले राजे साहेबांना आपण श्रद्धांजली दिली पाहिजे. एक व्यक्ती आला, तो म्हणला राजे साहेब गेले नाही, मग राजे साहेब माझ्या घरी कीर्ती रूपाने. कसं काय हो? म्हणले राजे साहेबांनी माझं घर बांधून दिलंय म्हणून राजे साहेब माझ्याकडे कीर्ती रूपाने. काय काय सगळेजण जे काही उपाधी त्यांनी केली होती ते सगळं काही सांगू लागले. मला बोलू द्या, राजाचं शरीर गेलं, राजाचं कर्म शिल्लक राहिलं नाही का? मला असं वाटतं मरून गेल्याच्या नंतर सुद्धा इथे उरता येत असेल तर ते फक्त कर्माने उरता येत असतं. पहा, म्हणून इथे आल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला कौतुक वाटलं या गोष्टीचं की आल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानदेव बाबांचे मोठे असलेले त्या ठिकाणी भाऊ त्यांनी मला सांगितलं महाराज बाबा गेले, पण बाबा गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आपल्या जीवनातली काही असलेली जी सेवा आहे ती आम्हाला सोडून दिली. कशी? गावात अन्नदानाच्या बाबतीत त्यांचा हातखंड फार मोठा होता. अन्नदान म्हटलं की पहिल्यांदा ज्ञानदेव बाबा यांचं नाव घेतलं जायचं आणि मग अजून सुद्धा आम्हाला ते आठवतं. मग आजचा कार्यक्रम घेण्याचं कारण एवढंच आहे. कशा करता? म्हणले आमच्याकडून त्या ठिकाणी बाबांच्या नावाने अन्नदान झालं पाहिजे, त्यांची सेवा पूर्वावत चालू राहिली पाहिजे. याच्या करता महाराज अजूनही मला असं बोलावंसं वाटतं, बाबा शरीराने गेले पण तळेकर परिवारामध्ये आपली सेवा सोडून गेले. माणसं निघून जातात, जीव निघून जातो. गेलेला जीव त्या ठिकाणी जर कशाने व्रत असेल तर महाराज म्हणतात तो सेवेने व्रत असतो. सेवा जीवनामध्ये फार महत्वाची. हो, महाराज सांगतात गेल्याच्या नंतर सुद्धा उरता येते. उत्तमचे मोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उत्तमचे मोरे कीर्ती मागे, उत्तमचे मोरे कीर्ती मागे, मागे उत्तमचे मोरे कीर्ती मागे. तुका म्हणिये का मरणेची सरे, तुका म्हणिये का मरणेची सरे, उत्तमची मोरे कीर्ती मागे, उत्तमची मोरे
जीवनामध्ये जर कीर्तीच पाठीमागे उरणार असेल, कीर्तीसाठी जगलं पाहिजे कडे. थोडक्यात आता काळजी करू नका, अगदी मी ठराविक वेळेत थांबणार आहे. बरीचशी उदाहरणं मला देता येतील, पण गंतव्य ज्याने निवडलं ते काही लोकांनी सेवेचं निवडलं आणि सेवेच्या रूपानं ते त्या ठिकाणी अजूनही तिरकाल आहेत. असे बरीचशी माणसे. जननी जने दाता या शूर नाही तो जननी बांझ भली. शास्त्र बोलतं एक तर दाता मुलगा जन्माला घालावा, एक तर भक्त मुलगा जन्माला घालावा, अन्यथा शूरवीर मुलगा जन्माला घालावा, नाहीतर ती आई बांझ राहिलेली बरी. मी बोलेन तुम्हाला या परिवाराच्या अनुषंगाने एक दाता व्यक्ती आज आपल्या जीवनातला कृतार्थ करत असताना अजूनही त्या ठिकाणी आपल्यामध्ये जर कशामुळे शिल्लक असेल तो फक्त सेवेमुळे. विढाला मग ज्याच्या जीवनात सेवा आहे, सेवा सेवा सेवा, त्याचं जीवन कृतार्थ आहे. तुकोबराय म्हणतात मी ती भगवंताची सेवा केली, काही कळत नव्हतं, फक्त दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. भगवंताचं भजन केलं आणि भजन करत असताना अंतकाळीच्या वेळेला काय झालं, अंतकाली विठू आम्हासी पावला नाही का. आणि मग तो आम्हाला पावन झाला. कशाच्या बलावरती, कशाच्या तपावरती. आम्ही फक्त एकच काम केलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आमच्या जीवनामध्ये आम्ही क्षणाक्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं. त्याचा परिणाम एवढा चांगला झाला की आमच्या जीवनात उद्या येण्याची निश्चिंती आजच आली. अभंगाचं दुसरं चरण. आता निश्चितीने पावन विसावा, 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 आता निश्चितीने पावन विसावा. कुंडली यादावा क्या बात. कृष्णची कुंडली यादावा कृष्णेचे भजन करा माय बाप. ये कुंडली यादावा कृष्णची कुंडली यादावा कृष्णची आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, पावन अत्यंत सुंदर महाराजजी. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबरा बोलतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, माझ्या जीवनाचा विसावा, आणि तो विसावा माझ्या जीवनात मी पाहिला. म्हणून आत्ता या शब्दाचा अर्थ आहे आत्ताच, याच वेळेला क्षणार्धामध्येच माझ्या जीवनाचा विसावा झाला. पहा का झाला याचा परिणाम. माझ्या जीवनाचा परिणाम होता अट्टहास, आणि तो अट्टहासाचा परिणाम माझ्या जीवनात विसावा हा आला. आणि विसावा शेवटचा असा असतो, मला सांगू द्या, आपण केवढाही मोठा विसावा बनवला, बोलू द्या मला, विसावा कळतो तुम्हाला. विसावा घर घर घर, कितीही मोठा विसावा घर बनवलं तरी देखील शेवटचा विसावा मला असं वाटतं तो गावाच्याच बाहेर असतो, नाही का. गावाच्या बाहेर असतो, आणि त्या शरीराचा गावाच्या बाहेर, आणि जीवाचा भगवंताच्या, अर्थात भगवंताच्या स्वर्गामध्ये आपला विसावा असतो. मग हा जर असेल, इथून घेऊन जायचं काय आहे हे निश्चित गंतव्यस्थानापर्यंत आपल्याला कळलं पाहिजे. अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ आपण पाहिला. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा, सर्वांनी उंच हात करा, महिला पुरुष सर्व. त्या भगवंताला उंच हात करून म्हणायचं, देवा आम्ही सुद्धा फसलोय, आम्हाला सुद्धा थोडस वरती काढ. सर्वांनी प्रेमाने विठोबा रखुमाई रखुमाई
याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भाव आता निश्चंतीने पावलो पिसाबा खुंटलिया धाबा तृष्णेची जीवनाची आशा अपेक्षा तृष्णा ही फक्त भगवंताच्या नामचिंतनाने संपत असते. आणि तुकोबरा बोलतात ती आशा अपेक्षा आकांक्षा माझी संपली आणि मी निश्चंतीने पावलो. पहा जीवनाची गत्यंतर एवढी व्यापक आहेत जरा ध्यानपूर्वक ऐका. एवढी व्यापक आहेत, या जीवाला एवढी मोठी आशा आहे, एवढी मोठी व्यापक आशा आहे का ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही. पार जायेपर्यंत, जीव संपेपर्यंत. हो, कोणत्या एक जीवाची मला सांगा की त्याची अपेक्षा पूर्ण झाली? अहो, एवढ्या मोठ्या रावणाची संपत्ती, त्या रावणाच्या संपत्तीच्या पुढे तरी देखील त्याची आशा अपेक्षा तृष्णा पूर्ण झाली नाही आणि सरते शेवटी तो गेला तरी त्याची आशा पूर्ण झाली नाही. महाराज म्हणतात त्याला थांबायचं कळालं नाही. त्याच्या जीवनामध्ये आशा ज्याच्या जीवनात आहे, ज्याच्या जीवनात आशा अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्याला थांबायचं ज्ञान नाही, त्याची फजिती होणार आहे. हो, फजिती होणार आहे. पण जीवाची फजिती करून घ्यायची नसेल तर आपला थांबा आपल्याला निवडायचा आहे, बस. हो, मी नेहमी माझ्या भागवतामध्ये उदाहरण सांगत असतो, आजही सांगेल. भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया जाण्याकरता निघाले. जरा लक्षपूर्वक ऐका, मला असं वाटतं मी सांगितलं पाहिजे. थोडा हार मोठा आहे, थोडा वेळ ठेवतो जरा. हे हार फक्त 2दाच मिळतात. हो हो, एकदा जाण्याच्या दिवशी आणि एकदा शुभ मंगल असलं त्या दिवशी. हे मधात मिळतात म्हणजे हे सौभाग्य साहेब आमचं. हो, चला मी काय सांगतोय. तुकोबाराय बोलतात मी त्या गोकुळामध्ये पाहिलं. अहो, काय ती अशा आत्ता निश्चंती या शब्दाकरता बोलायला. जरा लक्षपूर्वक ऐका. घरी घेऊन जाताना एवढं जरी घरी घेऊन गेला तर ज्ञानदेव बाबांचं पुण्यस्मरण सफल झालं असं समजेन मी. हो, भगवान परमात्मा जाण्याकरता निघाले आणि सगळ्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी पुढे उभ्या राहिल्या. देवा, म्हणून या जीव भ्याला त्या भ्यायला लागल्या. देवा तू जाणार आमचं काय होणार, देवा तू जाणार आमचं काय होणार. असं होतं बरं. बाप निघून गेला, घरातला देव माणूस निघून गेला, आई निघून गेली घरातली, त्या ठिकाणी आपलं दैवत निघून गेलं, प्रेमाचा सागर आटला म्हणून समजा. तशा कृष्ण कन्हैया निघून जात असताना सगळ्या गोकुळातल्या गवळणी उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिलेल्या गवळणी म्हणू लागल्या, देवा जातो ना जा, पण आमचं शरीर संपून जा. का? कारण तूच आमचा बंधू, बहीण, चुलता सगळं तू आहे. बहीण, बंधू, चुलता सगळं तू आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा. जर देव तू आमचा आहे, देव म्हणून नाही, तू आमचा आहे. आमुची मिरासी पंढरी, आमुचे घर भीमातिरी. मग असं जर असेल तर देवा कशा करता जातो रे. जाताना गवळणी रडू लागल्या आणि सगळे त्या ठिकाणी गोपिका उभ्या राहिल्या. एक चित्रगंधा नावाची गवळण आली. त्या गवळीने सांगितलं, देवा जाताना जा, पण जात असताना माझी एक इच्छा आहे. म्हटले, काय इच्छा आहे? माझ्या घराच्या समोर फक्त 1 मिनिटाकरता थांबा. आणि महाराज 1 मिनिटाकरता थांबण्याकरता भगवान परमात्मा तिच्या घरापर्यंत गेले आणि रथ थांबवला आणि मग ती गवळण आतमध्ये गेली. तिने तबक आणलं आणि पांढरं शुभ्र भिंत, मातीची भिंत, त्या मातीच्या भिंतीवरती भगवान परमात्माचं चित्र काढायला सुरुवात केली. एवढं सुंदर चित्र काढलं, मोर पंखापासून ते कमरेपर्यंत चित्र काढून संपवलं महाराजजी. आणि आता सांगितलं, देवा काय जातो ना जा, आता काही अडचण नाही. त्यावेळेला जाता जाता कृष्णाने विचारलं, चित्रगंधे काय तुला एवढं चांगलं देवाचं चित्र काढता येतं ना? हा, मग एवढं सुंदर चित्र काढलं
पण मला पाय नाही काढले तू. त्यावेळेला त्या गवळणीने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. कदाचित आपल्याही जीवनात त्या प्रत्यय आला पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये असं माता पिता त्याप्रमाणे झाले पाहिजे. असे देवदेवतांची पूजा अशी झाली पाहिजे, तरच आपल्या जीवनातली आत्ता निश्चिंती होईल, अन्यथा होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराज कृष्णाने विचारलं त्यावेळेला तिने सांगितलं, म्हणे देवा तुझ्या कमरेपासून खाली पाय न काढण्याचं कारण, तुला पाय न काढण्याचं कारण एवढंच आहे की जसा तू रथात बसलाय आणि जसा तू मथुरेला निघून चाललाय, जात असताना त्या ठिकाणी माझ्या भिंतीवरच्या चित्राला जर मी पाय काढले असते तर तुझ्या रथाबरोबर माझ्या भिंतीवरचं चित्र चालायला लागलं असतं, म्हणून याला पायच काढले नाही. याला आत्ता निश्चिंती असं म्हणतात. हो, मी का बोलतो आपल्याला याच्या कारणाकरता, माता पिता एवढे आपल्या जीवनात पराकोटीचे मोठे पाहिजे का ते गेल्याच्या नंतर सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्यांची थोडी जरी आठवण आली ना तरी देखील आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये आजमावू शकलो पाहिजे. गेल्याच्या नंतर सुद्धा माता पित्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला पाहिजे. मला असं वाटतं हीच खरी जीवनाची सेवा आहे आणि ती सेवा तळेकर परिवाराकडून होते. अगदी 15 मिनिटांमध्ये मी थांबतो. आपल्या सर्वांना संदेश देतो, आत्ता निश्चिंती कधी होणार नाही. माता पिता सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, माता पित्यांच्या जवळ सगळे तीर्थ एकत्रित येतात. मी बोलेल तुम्हाला, पंढरपूरला नाही गेला तरी चालेल, आळंदीला नाही गेला तरी चालेल, कुठली तीर्थयात्रा भ्रमंती केली नाही तरी चालेल, पण माता पित्याची सेवा आपल्या जीवनामध्ये शिरोधार्य ज्याने मान्य केली त्याच्या घरात देव आल्याशिवाय राहणार नाही. महाराज, माता पित्याची सेवा अत्यंत महत्वाची आहे. हो, पंढरपूरचा मालक आला म्हणे, कोणा करता? म्हणले कुंडलिका करता. अहो, कुंडलिका करता जरी तो आला असला, चंद्राकार चंद्रभागेमध्ये त्याने भगवंताची पूजा न करता, मला असं वाटतं शिवलिंगाची पूजा आराध्य बाजूला होतं आणि एका बाजूला दैवत होतं, दैवताची पूजा केली. भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. महाराज, आता गायनाची वेळ नाही आणि गायनाचा आता थोडासा वेळ पण आपल्याला कमी आहे, समजून घ्या. कुंडलिकासाठी कोण आला? कोण 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 भक्त कुंडलिकासाठी कोण आले? बोला ना. हा, वा, क्या बात आहे. देव 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 भगवंतासाठी, देव कुंडलिकासाठी आला. बस झालं, मला कळालं उत्तर. हा, तर महाराज, देव त्याच्यासाठी आला. आल्याच्या नंतर देवाने एकच काम केलं. काय काम केलं? अरे, जो मात्या पित्याची सेवा करतो मी त्याच्यासाठी उभा राहतोय, त्याच्यासाठी उभा राहतोय. मग विठ्ठेवरचा मालक कुणासाठी उभा आहे? जे मात्या पित्यांची सेवा करतील त्यांच्या करता उभा आहे. विठ्ठल मायबाप, आपल्या जीवनामध्ये मात्या पित्याची सेवा ही शिरोधारी आहे. या ठिकाणी ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी सेवा समर्पित करत आहोत, त्यांच्या जीवनामध्ये फक्त एक 5 मिनिटं त्यांच्याविषयी, आपल्या सर्वांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या या परिवारामध्ये मोठा असा परिवार आहे. परिवारामध्ये त्या ठिकाणी पहिल्यापासूनच ही सेवा, जशी बाबांनी त्या ठिकाणी परिवाराची सेवा करता करता, कुटुंबाची सेवा करता करता त्या ठिकाणी गावाची सेवा केली, पोलीस पाटीलकी असताना देखील त्याने त्या ठिकाणी संबंध समाजाची सेवा केली. बरं, ती सेवा करत असताना त्याने अन्नदानाला महत्त्व दिलं, साधू संतांना महत्त्व दिलं. असं मला आल्यानंतर कळालं की त्यांच्या जीवनामध्ये अन्नदानाला फार मोठी त्या ठिकाणी प्राधान्य होतं आणि त्यांनी त्या जीवनामध्ये त्या गोष्टी अवलंब केल्या. आज त्याचा प्रत्यय त्या ठिकाणी असा आहे. आमच्या सर्वांचे, आपल्या तालुक्यामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी सर्वात मोठं हॉस्पिटल ज्यांचं आहे असे असणारे माननीय श्री संजयजी साहेब तळेकर हॉस्पिटल राजूर गणपती, त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानदेव बाबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये रुग्णांची सेवा आली आणि ते अजूनही सेवा करतायत. साहेब अजूनही सेवा करतायत. महाराजजी का सेवा करतायत? मला असं वाटतं ही परंपरेनेच येत असतं, ही कोणाच्याही सहज कोणाकडे येत नसतं. त्यांच्या जीवनात रुग्णांची सेवा आली. असं कळतंय की असे दुसरे आमचे असलेले सरपंच, जे गावचे सरपंच म्हणून आहेत आणि त्यांनी सरपंच ही सेवा त्यांनी या त्या ठिकाणी संपूर्ण चांदाई गावासाठी दिली. असे असणारे त्यांचे मोठे त्या ठिकाणी ज्येष्ठ असलेले पुत्र म्हणजे आपल्या सर्वांचे सरपंच ज्यांना आपण बोलतो, त्यांनी समाजाची सेवा त्या ठिकाणी स्वीकारली. समाजाची सेवा त्यांच्याकडून होते आहे, त्यांच्याकडून रुग्णाची सेवा होते आहे. ही सर्वात मोठी सेवा त्यांच्या जीवनामध्ये होते. विठ्ठल विठ्ठल
श्री रामदासजी तळेकर साहेब सरपंच आणि त्या ठिकाणी जे दुसरे त्या ठिकाणी बाबांचे पुत्र आहेत श्री सुभाष ज्ञानदेवजी तळेकर, ते पण त्या ठिकाणी शिक्षक आहेत. आनंद या गोष्टीचा आहे की या परिवारामध्ये सर्व गोष्टीची उपलब्धता आहे. मला आपल्याला सर्वांना थोडंसं सांगायचं आहे की एक बाप काय करू शकतो आणि एका बापाने काय काय आपल्या जीवनातली कर्तव्य पूर्ण केली आहे, मी याच्याकरता बोलतोय. एका व्यक्तीला त्या ठिकाणी एवढं करणं शक्य होतंय, जर हे करणं त्यांना जर शक्य झालं असेल तर त्यांनी इति कर्तव्य बाप नावाचं पूर्ण केलं, याच्यात काही संदेह नाही, शंका नाही. हो, बाप स्वाभिमानी बाणा बाप कनक रकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. तो बाप असतो बरोबर. हो, त्या ठिकाणी महाराज गजानन ज्ञानदेव तळेकर आणि कैलासवासी बबन ज्ञानदेव तळेकर, श्री दीपक ज्ञानदेव तळेकर, श्री संजय ज्ञानदेव तळेकर आणि त्या ठिकाणी हे सर्व चारही पुत्र बरोबर 5 पुत्र बरोबर 5 पुत्र सुभाष ज्ञानदेव तळेकर आणि 5ही त्या ठिकाणी असलेले पुत्र 5 पांडव असं म्हटलं तर हरकत नाही. सो कमल गणपत बोचरे नांदखेडा, ताई त्या ठिकाणी एक ताई आणि असे 5 पुत्र त्या ठिकाणी बाबांना होते. बाबांनी आपल्या जीवनामध्ये एकच काम केलं असेल, मला असं वाटतंय, हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं असेल आणि हाडाचं काढ रक्ताचं पाणी केल्याशिवाय कोण एक पोरग नोकरी लागू शकत नाही. हाडाचं काढ रक्ताचं पाणी केल्याशिवाय मला असं वाटतं की त्या ठिकाणी सहज कोणाचाही पोरगा डॉक्टर होत नाही. मला असं वाटतंय कोणाचाही पोरगा सहज शिक्षक होत नाही. तो बाप आहे की त्या बापाने हे कष्ट वेचलेत आणि हे कष्ट वेचून आपल्या लेकरांना त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचवलंय. हा या ठिकाणी या गावातलाच नाही तर मला असं वाटतंय कौतुक असेल या बापाचं की या बापाने आपलं स्वतःची काया झिजवून आपली कुरवंडी बाप करी जोडीले गुराची उडी, 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 बाप करी जोडीले गुराची उडी. अरे दादा आपली कुरवंडी ओ बळोली, आपली कुरवंडी ओ बळोली. बाप करी जोडीले गुराची उडी, बाप करी जोडीले गुराची उडी. आपली कुरबानी आपली कुरबानी ओ गणानी एकी केला विनाशीचा देणी, एकाएकी केला हे फक्त बापासाठी होऊ शकतं, लक्षात ठेवा. बाप सगळं काही करू शकतो, तो बाप असतो. बाप आपल्या जीवनातले कधीच काही गोष्टी दाखवू शकत नाही, बोलून दाखवू शकत नाही, पण आपली कुरवंडी वाळवल्याशिवाय राहत नाही, तो बाप असतो. ध्यानात ठेवा. गेल्याच्या नंतर त्याची किंमत कळते रे, जाईपर्यंत त्याची किंमत नाही राहत, पण गेल्याच्या नंतर त्याची किंमत कशी कळायला लागते सांगू. बाप आधार असतो. तो म्हातारा जरी झाला ना, नाचच्या कीर्तनातून एवढं जरी घरी घेऊन गेलात तरी चालेल. अरे तो बाप वाट्यावर जरी बसलेला राहिला ना तरी सुद्धा त्या घराची सर्वात मोठी श्रीमंती असते. ताईनो, ज्या वेळेला तुमचं लग्न होतं ना त्यावेळेला तो बाप सगळ्या लोकांचं नियोजन करता 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 त्याचे हाल होतात. लोकांना हात जोडून दिवसभर हात जोडतो तो बाप, दिवसभर हात जोडतो आणि सांगतो लोकांना, पहा मुलीचं लग्न आहे, अजिबात भागवा भागवी करत नाही बरं. मंडप लागेल तो, त्या ठिकाणी जे लागेल ते, अगदी सगळं अन्नदान लागेल ते सगळं नियोजन आयोजन करतो तो बाप असतो. आणि मग संध्याकाळची जशी जशी वेळ लग्न घटिकेची जवळ येते, लोकांना समजवण्यामध्ये त्याचा वेळ जातो, बँडवाल्यांना समजवण्यामध्ये वेळ जातो, नातेवाईक त्याचा औप पाहतात आणि महाराज त्यांना सुद्धा समजवण्यामध्ये वेळ जातो. संध्याकाळची वेळ होते,
आणि संध्याकाळची वेळ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलीच्या अंगावरती डोहीवरती ज्यावेळेला अक्षदा पडायला सुरुवात होते त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये तो बाप उभा राहतो आणि एका कोपऱ्यामध्ये तो बाप आपल्या अश्रूंना त्या ठिकाणी महाराज मोकळं करतो. आता मी यशस्वी झालो का माझ्या लेकीचा लग्न विवाह सोहळा संपन्न होतो आहे. माझ्या जीवनातलं सर्वात मोठं कार्य मी पूर्ण केलं. मला कौतुक वाटतं या गोष्टीचं की बाबांच्या जीवनामध्ये ज्ञानदेव बाबांच्या जीवनामध्ये लग्न जर असेल तर सगळ्या गावाला जेवण दिलं पाहिजे. कुठलंही कार्य असेल तर सगळ्या गावाला आपण जेवणाचं अन्नदान केलं पाहिजे किंवा कुठलंही अन्नदान असेल तर आपण ते दिलं पाहिजे. किती मोठं अंतकरण असेल हो. अहो ज्याचं अंतकरण मोठं आहे त्याच्याकडूनच अन्नदान ज्ञानदान घडू शकते हे ध्यानात ठेवा. हो हिमालयासारखा बाप होता चांदाईकर, हिमालयासारखा बाप. पण त्या ठिकाणी स्वतःची लेक ज्या वेळेला निघून चालली ना त्यावेळेला हिमालयासारखा बाप सुद्धा रडत होतो. सगळं नियोजन करता करता बापाचा वेळ जातो आणि संध्याकाळची वेळ येते. काय मजा आले त्या बापाची. अरे संध्याकाळची वेळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलगी सासरी जायला निघते. त्यावेळेला मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला सगळ्यांना ताईंनो तुमची सुद्धा मजाल होत नाही. बापाच्या बापाला नजरला नजर भिडून पाहिल ते काय. अरे ज्यावेळेला बाप मुलीकडे पाहतो त्यावेळेला त्या मुलीच्या नजरेला नजर सुद्धा बाप भिडू शकत नाही. का माहित आहे याचं कारण असतं जिला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं ती लेक आता पराधीन करायचे, कोणाच्या तरी ताब्यात द्यायचे. आणि देणारा ताब्यात देणारा एवढं मोठं हृदय करतो, एवढं मोठं हृदय करतो की स्वतःची लेक दुसऱ्याच्या हातामध्ये हात देतो. तो बाप असतो ध्यानात ठेवा. म्हणून बाप तो बाप असतो. बाप हा त्या ठिकाणी स्वाभिमान असतो, अभिमान असतो. बापाचं अंतकरण हे फार मोठं असतं. बाप करी ओढी लेकुराची, लेकुरासाठी त्या ठिकाणी आपली कुरवंडी वाळवणी. आणि एवढं सगळं करत असताना तो बापच आपल्या जीवनातला निघून गेला तर निश्चित आपल्या जीवनामध्ये फार मोठे कष्ट होतात. असंच त्या ठिकाणी ज्ञानदेव बाबांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठे त्या ठिकाणी कष्ट केले. आणि म्हणून नोकरदार घराण्या पूर्ण त्या ठिकाणी महाराज जर आज कुणामुळे जर ही त्या ठिकाणी गोष्ट जर कशामुळे आज सांगावी लागत असेल की मला असं वाटतं की तो एकच खांब होता. खांबामुळेच घर उभं राहत असतं आणि खांबच हा त्या ठिकाणी शिरोधारी असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून साहेबांनी ती सेवा पुढे चालू ठेवली. आदरणीय संजयजी साहेब तळेकर आणि त्यांचं संपूर्ण त्या ठिकाणी असलेले चारही भाऊ त्यांच्या सर्वांच्या आग्रहाने मी इथपर्यंत पोहोचलो. मला सांगितलं महाराज आपल्याला त्या ठिकाणी बाबांच्या प्रत्यात सेवा करायची. मी क्षणाचाही विलंब न लावता या परिवाराचा आमच्याही परिवारामध्ये फार मोठी देणं राहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्यांनी फार मोठं त्या ठिकाणी तळेकर साहेबांनी आम्हाला खूप काही गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे. जे दिंडीचं सहकार्य असेल ज्यावेळेला दिंडी जायला निघते त्यावेळेला महाराज आम्हाला एकच शब्द असतो, महाराज तुम्हाला दिंडीला जायचं आहे ना, हां मी येऊ शकणार नाही, माझं येणं होणार नाही, मी एखाद्या दिवसाकरता आलो तर ठीक आहे, परंतु ज्यावेळेला तुम्ही जाता ना तुम्हाला जर काही कमी पडलं ना तर मला सांगा. एवढं मोठं त्या ठिकाणी अंतकरण साहेबांचं आहे. जे ज्ञानदेव बाबांचं अंतकरण होतं तेच अंतकरण त्या ठिकाणी साहेबांनी आपल्या जीवनामध्ये अवलंब केला. आणि आजही आत्ताही गेल्या जवळपास 5-6 वर्षापासून नाही का 5-6 वर्षापासून साहेबांचं त्या ठिकाणी संत कृपा प्रसादिक दिंडी आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी चालणाऱ्या दिंडी पायीवारी करता त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने साहेब येतात आणि त्या ठिकाणी अन्नदान सेवा त्या ठिकाणी देत असतात. अन्नदान सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा या परिवाराने केलेली आहे. आणि याचाच प्रत्यय मला असं वाटतं की बाबांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हे संस्कार त्या ठिकाणी लेकरांवरती घातले. आणि म्हणून जीवनामध्ये त्यांचा आजचा हा शेवटचा दिवस एका अर्थाने एका बाजूला जरी दुःख असलं एका बाजूला त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की आपल्याकडे बाबा नाहीये पण दुसऱ्या बाजूला ते आपल्या कार्यानं आपल्यामध्ये आहेत याच्यात काही शंका नाही, नवल नाही. आता निश्चंतीने पावलो विसावा कुंटलिया धाबा तृष्णेचिया. महाराज म्हणतात हीच मुक्ती ज्या वेळेला आमच्या जीवनात निश्चिंती आली त्यावेळेला आमच्या पुढे उभी राहिली. आणि मग आम्हाला कौतुक वाटायला लागलं. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. गुणाकार भागाकार जीवनामध्ये असतो. तुकोबाराय म्हणतात मी नामाचा भागाकार गुणाकार केला आणि माझ्या वाट्याला मुक्ती आली. तीच मुक्ती माझ्या समोर उभा राहिली. त्या मुक्तीला मी एकच सांगितलं काय 4 दिवस आहेत 4 मुक्त्या आहेत 4 दिवस आहेत 4 मुक्त्या आहेत. भगवंताचं नामचिंतन करत असताना
खेळणारा खेळ खेळणारा जगण्यंता परमात्मा आहे, त्याच्याबरोबर मला 4 दिवस खेळू दे. याचा अर्थ असा, मुक्ती नको, परविली नोवरी, ती नवरी म्हणून जरी आली तरी मला नको. मग आम्हाला ती कशा पद्धतीने पाहिजे? तुकोबराय म्हणतात, आम्हाला 4 दिवसाच्या त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये आम्हाला भगवंताच्या नामचिंतनाबरोबर खेळायचंय, बागडायचंय, आनंद घ्यायचा आहे. अंतिम चरणामध्ये तुका म्हणे मुक्ती परनियली नवारी, जय हो. तुका म्हणे मुक्ती परनियली नवारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नवरी, तुका म्हणे मुक्ती परलेली नवरी, तुका म्हणे मुक्ती परनियली नवारी. आता निचंतीने पावलो बिसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. ही तृष्णा कशामुळे मिटली याचं कारण, आमच्या समोर मुक्ती जरी आली तरी आम्ही इच्छा तीच केली की भगवंताचं नामचिंतन आमच्या मुखाला आलं पाहिजे, म्हणून हेच इच्छा करा. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये संदेश देत असतो, आपली मुलं एक तर देशसेवेसाठी, 2 देवदेश धर्मासाठी आणि मातापित्यांच्या सेवेसाठी आपल्या मुलांवरती फार संस्कार घाला. आणि तळेकर परिवार भाग्यवान परिवार आहे का मातापित्यांचे आशीर्वाद, आईसाहेबांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद, की त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संजय साहेबांच्या जीवनामध्ये रुग्णसेवा आली आणि सरपंच साहेबांच्या जीवनामध्ये समाजाची सेवा आली आणि त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्या लेकरांची एका अर्थानं ती सुद्धा सेवाच आली असं मला म्हणावं लागेल. मला असं सांगायचंय तुम्हाला, एखादा बाप किती मोठा असावा, किती मोठा असावा, मला असं वाटतं की तो ज्ञानदेव बाबांनी एवढा मोठा असावा आणि त्याने तेवढं मोठेपण आपल्या लेकरांना द्यावं, संस्काराने द्यावं. म्हणून ज्ञानदेव बाबांच्या जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा कृतज्ञता करण्याचा आजचा हा दिवस आहे. आपली वेळ त्या ठिकाणी संपलेली आहे, मला पुढे जाता येणार नाही, लांबून सगळे लोक आलेले आहेत. पुणे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवलेला असल्यामुळे मला थांबण्याची अनुमती द्या. मी थांबतो. आपल्या या गावामध्ये समस्त भजनी मंडळ कीर्तन त्या ठिकाणी साथीसाठी आलेले आमचे गाडेकर महाराज, आमचे मोरे दादा आणि त्या ठिकाणी संपूर्ण गावकरी चांदाई भजनी मंडळ सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो. आपल्या सर्वांना संदेश देतो, आपली मुलं देशाच्या देवदेश धर्माच्या रक्षणाकरता येऊ द्या. आपल्या गावात ज्यांची कुणाची मुलं देशाच्या रक्षणाकरता गेली असेल त्या मात्या पित्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. का? कारण त्यांनी आपला मुलगा देशासाठी दिलाय. ते माता पिता धन्य आहेत, धन्य आहेत ते माता पिता, धन्य माता पिता तयाचिया. का? कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून इथून पुढे आता संजय साहेब, सरपंच साहेब आणि शिक्षक सर, आपल्या सर्वांना विनंती आहे, हीच परंपरा पूर्ववत आपण ठेवावी. आपल्या वडिलांची शिरोधारी आज्ञा एवढीच की आपल्या जीवनामध्ये आपण पराकोटीतला परमार्थ आपल्याकडून घडावा. आपल्यावरती ज्या ठिकाणी जी गोष्ट आपल्या हाताने आपल्याला दान पुण्य जे काही करता येईल ते आपण त्या ठिकाणी असंच पुढे करत राहावं, हीच राजुरेश्वर चरणी प्रार्थना करतो. लांबलेल्या बाणला पूर्णविराम देतो. याच ठिकाणी थांबतो. एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.